पासून ते रेणापूर सारख्या छोट्या गावापर्यंत उपलब्धी काय काय झाले याचं रमेश अप्पांनी वर्णन केलं। हे वर्णन अतिशय सार्थ आहे। याचं कारण असं की हे करण्यासाठी एक फार मोठी दृष्टी लागते। नुसती दृष्टी लागते असं नाही तर कार्यकारी क्षमता लागते आणि त्याच्याही पलीकडे एक अत्यंत उत्तम प्रबळ इच्छाशक्ती लागते। आणि ही इच्छा प्रबळ असली स्वाभाविक रीतीने याला विरोधही फार प्रचंड होतो। आणि म्हणूनच आज जे विरोधाचं स्वरूप आपण आपल्या वैद्यकीय परिभाषेत वर्णन करायचं झालं तर टॉक्सिक या शब्दात ज्याचं करता येईल हे जे झालेलं आहे, ज्या पद्धतीची बदनामी, ज्या पद्धतीचं व्यक्तीशी केंद्रीकरण केलेलं आहे या सगळ्या विषममनाचं, की आपल्याला खरंच असं वाटतं की काय तथ्य काय आहे, सत्य काय आहे। त्या सगळ्या दृष्टीने या पुस्तकामध्ये अतिशय छान वर्णन केलेलं आहे। केलंय काय तर म्हणता येईल असं की या देशाचं जगाच्या दृष्टीने वैशिष्ट्य काय ते मोदींनी आपल्या समाजासमोर आणलं आणि जगासमोरही मांडलं। जे गार्डियननी त्यावेळेला लिहून ठेवलं या देशाचा सांस्कृतिक वारसा काय, या देशाचं निसर्गदत्त कार्य काय आहे याचं विवेकानंदांनी वर्णन करून ठेवलेलं 100-125 वर्षापूर्वी ते प्रत्यक्षात आणण्याचं काम या नरेंद्रांनी केलेलं आहे। आणि ते आपण आज अनुभवतो। छोट्या छोट्या गोष्टींपासून त्यांनी केलं। परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना भेटवस्तू काय द्यायची, परदेशातून येणाऱ्या या देशामधलं दाखवायचं काय काय, परदेशात गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी वागायचं कसं आणि काय, हे गमतीशीर योगायोग अगदी। 15 साली मी अमेरिकेमध्ये होतो काही काळ। अगदी योगायोग असा की वॉशिंग्टन या राजधानीच्या शहरी मी ज्या दिवशी होतो त्याच दिवशी नरेंद्र मोदी त्या ठिकाणी होते आणि त्या गावातलं वातावरण आणि त्यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला, बऱ्याच ओबामा बरोबर ज्या ठिकाणी ते गेले होते ते सगळं त्याच दिवशी मला पाहायला मिळालं। आणि लक्षात असं आलं की कारकिर्दीची सुरुवात असूनही त्यांनी तिथे लोकांनी जिंकलं होतं। आणि तिथल्या मेडिसन स्क्वेअरमध्ये भारतीयांची जी बैठक झाली, मोठी रॅली झाली, त्या रॅलीतल्या काही कार्यकर्त्यांबरोबर बसण्याचा, भेटण्याचा, बोलण्याचा मला एक चांगला मौका मिळाला। आणि लक्षात असं आलं की या माणसाने जादू करून टाकली। आणि आज 10 वर्षांनी हे लक्षामध्ये येते की अनेक जागतिक प्रश्नांवरती मोदींचं मत काय याची दखल घेतली जाते। म्हणजे ते रशिया आणि आता चाललेला संघर्ष युक्रेनचा याची भूमिका असेल किंवा जपान, चीन यांच्यामध्ये चाललेले विषय असतील, तिथपासून ते भारतातले छोटे मोठे विषय इथपर्यंत या व्यक्तीने आपल्या स्वतःचं मत, आपल्या स्वतःचं असलेलं योग्य त्या प्रकारचं कार्यवाही करण्याचं तंत्र हे प्रस्थापित केलेलं आहे। जगाच्या दृष्टीने भारताची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट दोघांनाही सांगितलं। आणि दोघांनाही त्याचा विरोध, दोन्ही विरोधी पक्ष युक्रेन आणि रशिया सांगितलं काय, युद्धाचा कालावधी नाही, हे जग युद्धासाठी नाही, तुम्हाला दोघांनाही एक एक पाऊल मागे यायला पाहिजे। आणि दोघांनी या विषयाची दखल घेतली योग्य त्या प्रकारची। आणि म्हणून भारताचं जे निसर्गदत्त एक कर्तव्य आहे असं वर्णन विवेकानंदांनी 125 वर्षापूर्वी केलं होतं, ते आज प्रत्यक्षात येऊ शकेल अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत। अर्थकारणही त्या दृष्टीने समाजातला अगदी उच्चभ्रू वर्गही मोदींना आपला मानतो आणि समाजातला तळातला वर्ग हाही मोदींना आपला मानतो, कारण त्याच्यासाठीही त्यांनी काम केलेलं आहे। असं अत्यंत डायव्हर्स असणारं काम हे जी व्यक्ती करू शकते ती व्यक्ती खरोखरीच एका अर्थाने या देशाचं संपूर्ण चित्र पारवण्याची क्षमता असणार आहे याचा आपला अभिमान वाटला पाहिजे। आणि म्हणूनच दीनदयाळजी उपाध्याय ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या संबंधी मूलभूत चिंतन केलं, त्यांनी यासंबंधी लिखित करून ठेवलेलं आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की जेव्हा केव्हा व्हायचं असेल त्यावेळेला होईल, परंतु भारताचं हे निसर्गदत्त असलेलं जे कर्तव्य आहे ते करणारी व्यक्ती या ठिकाणी राज्यशकट हाकणारी असली पाहिजे।
तर सांस्कृतिक वैभव, ऐतिहासिक असणाऱ्या परंपरा, इथे असणारे दीर्घकाळाचे ज्ञानाचे वेगवेगळे विषय, हे सगळे जगाच्या पाठीवर स्वीकारले केव्हा जातील? ते स्वीकारले जातील तेव्हाच जेव्हा राजकीय दृष्ट्या हा देश प्रबळ असेल, राजकीय दृष्ट्या हा देश स्थिर असेल, राजकीय दृष्ट्या हा देश जगाच्या पाठीवरती सांगण्याच्या संरक्षण क्षमतेने सिद्ध असेल. दिसायला या दोन गोष्टी परस्पर विरोधी दिसतात की एका बाजूला आमची संरक्षण व्यवस्था उत्तम असली पाहिजे. का? तर ती तशी असेल तरच आमचं बोलणं कोणी ऐकेल. नाही तर आमचा दुर्बळ देश असेल तर कोण ऐकणार आहे? आमच्या दुर्दैवाने ती स्थिती आम्ही अनुभवली आहे, त्याचाही मी साक्षीदार आहे. 1962 सालचं जे युद्ध झालं चीनचं आणि भारताचं, त्यावेळेला काय दारुण अवस्था झाली होती. एक लेफ्टनंट जनरल त्या क्षेत्राचे प्रमुख होते, अक्षरशः तिथून पळत सुटले आणि आजारीपणाची रजा घेऊन दिल्लीमध्ये थांबले. नाव घेऊन मी सांगत नाही. आमच्या सैनिकांची अवस्था काय होती? हिमालयाच्या बर्फाळ प्रदेशामध्ये कॅनव्हासचे बूट घालून ते लढाई करत होते. हे सेनापतींनी लिहिलेलं आहे. कारण का? तर आम्ही कुठल्या तरी भ्रामक कल्पनेत होतो. कल्पना प्रामाणिक होती, पण ती भ्रामक अशी होती की आम्ही अहिंसक आहोत, आमच्यावर दुसरं कोण कशाला हल्ला करणार आहे? करणाऱ्यांनी केला आणि त्या काळात जिंकलेला प्रदेश अजूनही परत दिलेला नाही, ही वास्तविकता आहे. म्हणून मोदीजींनी संरक्षण सिद्धता उत्तम केली, पण त्याचबरोबर आम्ही आक्रमण करणार नाही हे स्पष्टपणाने सांगितलं. कारण ते आमच्या सांस्कृतिक परंपरेत नाही आहे. भारताची जी सांस्कृतिक परंपरा आहे, भारतीय विदेशात गेले, पूर्वेकडे गेले, पश्चिमेकडे गेले. पूर्वेतले अनेक देश असे की ज्या ठिकाणी भारतीय परंपरा संस्कृती याची अनेक चिन्ह दिसतात. प्रभू रामचंद्राला मानणारे देश पूर्वेकडे आहेत, पश्चिमेकडे दक्षिण अमेरिकेमध्ये. पण भारतीय इतर देशात गेले ते आक्रमक म्हणून गेले नाहीत, तर सांस्कृतिक संदेश घेऊन गेले, काही चांगले विचार आणि व्यवहार देऊन गेले. दुर्दैवाने मधल्या 1000 वर्षाच्या परकीय आक्रमणाच्या काळात अनेक कुप्रथा इथे निर्माण झाल्या. आमचा तो अधःपतनाचा काळ होता. पण आमचा अधःपतनाचा काळ संपून ज्यावेळेला आम्ही आता पराक्रमी बनतो, बलशाली बनतो, त्यावेळेला आमचा हा शांततेचा असलेला वारसा, या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी आम्ही एकाच वेळेला हातात घेऊन चाललेलो पुढे, आणि जगाला आज त्याची गरज आहे, त्यात काही शंका नाही. आणि म्हणून या पुस्तक लेखनकर्त्यांनी म्हणले ही इज अ गेम चेंजर. एक पूर्णपणे या देशाचा माइंडसेट हा बदलून टाकायचा आहे. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की देशाच्या केवळ नेतृत्वाचा, तिथल्या प्रमुख राजकीय पक्षाचा माइंडसेट, मानसिकता ही बदलून उपयोगाची नाही. सबंध देशाची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा हीच राजवट का पाहिजे? तर काही प्रमाणात देशाचे राजवट बदलल्याचं, मानसिकता बदलल्याचं, देशाच्या मनामध्ये काय असावं, काय पद्धतीने विचार करावा इथल्या सामान्य नागरिकांनी, म्हणजे इथल्या सामान्य नागरिकाचं भावविश्व काय असावं, हे देशाच्या नेतृत्वावर अवलंबून असतं. ते आज मोठ्या प्रमाणावर पालटलेलं आपण पाहतो. देशातल्या अनेक फुटीर असलेल्या घटना, गोष्टी या नाहीशा झाल्या. एक 5-1 वर्षापूर्वी मी नागा प्रदेशात गेलो होतो. नागा प्रदेशचा इतिहास मी सगळा पहिल्यापासून अभ्यासलेला आहे. मोठा प्रश्न प्रदेश होता, सदैव बंडखोरी, सदैव त्या ठिकाणी इन्सर्जन्सी चालू असे. 4 दिवस मी त्या ठिकाणी होतो. तिथल्या राज्यपालांच्या बरोबरच चर्चा करण्याचा प्रसंग आला, काही बैठकीत जाण्याचा प्रसंग आला. नागा प्रदेशामध्ये धर्म परिवर्तन फार मोठ्या प्रमाणावरती झालं. तिथे एका डॉक्टरांच्या बैठकीत जाण्याचा योग मला आला. 50 डॉक्टर होते, त्याच्यात ते निदान 30 ख्रिश्चन मंडळी होते. गप्पा गोष्टी झाल्या मोकळेपणाने, चर्चा झाली आणि अत्यंत समाधानकारकरित्या त्या बैठकीतून अनेकांनी उद्गार काढले की या 5 वर्षामध्ये आम्ही फार सुख अनुभवतो. देर इज नो इन्सर्जन्सी, देर इज क्वाइट लाईफ, वी कॅन प्रॅक्टिस आवर सेल्फ व्हेरी फ्रीली, वी हॅव फ्रीडम ऑफ स्पीच, वी हॅव फ्रीडम ऑफ रिलिजियस अफेक्शन्स. आणि एक सुखासमाधानाचं जीवन या नागा प्रदेशात आम्ही जगतो.
हाच नागा प्रदेश पूर्वी अत्यंत अशांततेचं म्हणून प्रसिद्ध होता. म्हणजे वर जे काही पेरलं जात आहे ते हळूहळू उगवतंय. एक लक्षात ठेवलं पाहिजे की सामाजिक परिवर्तन जे होत असतं ते नेहमी फार सावकाश होत असतं. त्याला वेळ लागतो. समाजातल्या सगळ्या स्तरापर्यंत पोचणं हे खूप अवघड असतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी असते की असं सामाजिक परिवर्तन होत असताना विरोधकही फार मोठ्या संख्येने मोठ्या आवाजाने उभे राहतात, संघटित रीतीने उभे राहण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच इंडिया आघाडी उभी राहिली ती अशी राहिली की जे अयशस्वी झाले त्या क्षेत्रात, जे आपापल्या क्षेत्रात काही करू शकलेले नाहीत, ज्यांनी भाई भतीजावाद जोपासला, ज्यांनी जातीयवाद जोपासला, ज्यांनी स्वतःच कल्याण केलं, ही सगळी मंडळी आज एकत्र झालेली आहेत. ती मोठा आवाज करतायत आणि कधी कधी त्यामुळं समाजामध्ये संभ्रमित अवस्थाही निर्माण होते. आपल्यासारख्यांच्या बाबतीत तो प्रश्न असत नाही, पण त्याचबरोबर आपल्यासारख्याला मूलभूत मोदीजी कुठल्या कर्तव्याच्या दिशेने निघाले, काय पद्धतीने ते पुढे वाटचाल करू इच्छितात हे समजणं आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आपण जे सांगितलं ते अगदी सत्य आहे. वी बिलॉंग टू द क्रीम ऑफ द सोसायटी, वी बिलॉंग टू द ओपिनियन मेकर्स ऑफ द सोसायटी. आणि म्हणूनच समाजावरती प्रभाव पाडणारे आपण सगळे जे आहोत ते एका अर्थाने प्रवक्ते बनले पाहिजे. मग कुणाला द्यायचा हा मुद्दा अगदी वेगळा, आपल्याला ज्याला योग्य वाटेल त्याला मत द्या. परंतु हे मत देत असताना मी विचार कशाचा करणार आहे हे तर आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे समजत असताना व्यापक व्यक्तिगत हित, व्यापक पारिवारिक हित, व्यापक समाजहित, व्यापक राष्ट्रहित आणि व्यापक मानवतेचं हित हे कशामध्ये आहे त्या दृष्टीने आम्हाला विचार करता आला पाहिजे. कारण तो विचार करण्याची क्षमता असलेले आपण सगळे इथे बसलेलो. म्हणून मी या पुस्तकाचा उल्लेख केला की या पुस्तकात या विषयाची चर्चा केलेली आहे. मोदीजींचं जीवित कार्य काय आहे हे जीवित कार्य आहे की जे आमच्या संस्कृतीचं जीवित कार्य आहे, जे आमच्या परंपरेचं जीवित कार्य आहे. हे आमच्यासारख्या सुबुद्ध नागरिकांना समजलं तर निश्चितपणे समाजामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात याचा प्रसार होईल आणि सामाजिक उन्नयन जे आम्हाला अपेक्षित आहे ते अधिक गतीने होऊ शकेल. पुढची 5 वर्ष त्यासाठी पाहिजे. जगाच्या पाठीवर जे देश मोठे झाले ते या पद्धतीने झालेले. अमेरिकेचा इतिहास त्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे, ब्रिटनचा इतिहास त्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे, फ्रान्सचा इतिहास त्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे, दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेला जपानचा इतिहास त्या दृष्टीने वाचण्यासारखा आहे. आम्हाला खऱ्या अर्थाने जगाच्या पाठीवरती निसर्गदत्त कर्तव्य पुरं करण्यासाठी आणि जे आज शब्दप्रयोग केला जातोय की भारताचं स्थान काय आहे तर जगाचं नेतृत्व करण्याचं भारताचं स्थान आहे, जगाला योग्य त्या प्रकारचा विचार देण्याचं भारताचं स्थान आहे. हे केवळ रेटॉरिक अलंकारिक नसून वास्तविक असू शकतं. त्या वास्तविकतेकडे वाटचाल करण्यासाठीचा एक टप्पा हा इलेक्शनचा आहे असं मला वाटतं. मोदींना हे माहिती आहे की ते काय अमरपट्टा घेऊन आलेले नाही. कुणीही व्यक्ती तसा असू शकत नाही, पण परंपरा तशी असू शकते आणि ती परंपरा निर्माण करता येऊ शकते. तो दृष्टिकोन घेऊन ती परंपरा प्रस्थापित करण्यासाठी मोदींचा जन्म आहे असं या पुस्तकात वर्णन केलेलं आहे. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की हे पुस्तक आपण मिळवावं, वाचावं, प्रसार करावा आणि त्याच्यातून आपल्या संकल्पना अधिक घट्ट कराव्या की ज्या आपल्याला व्यक्तिगत म्हणूनही फार चांगल्या उपयोगाच्या असू शकतील आणि आपल्या समाजासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी निश्चितपणे मला असं वाटतं की मी प्रबोधन करावं अशी काही आवश्यकता या समाजापुढे, आपल्या या श्रोतृवर्गापुढे असेल असं नाही. परंतु मी जो काही अभ्यास करत राहिलो, वाचत राहिलो ते आपल्या सगळ्यांसमोर सूत्रबद्धपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांसाठी एवढं पुरेसं आहे. आपणही मला ही संधी दिली, आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मनपूर्वक धन्यवाद देऊन माझं बोलणं मी संपवतो. नमस्कार.